अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं। शिवसेना नेते रामदास कदम यांनी हे विधान केले। अजित पवार महायुतीत आल्यानं नाराजी निर्माण झाले का असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। रामदास कदमांच्या विधानाला हसन मुश्रीफ यांनीही आता प्रत्युत्तर दिलंय। विनाकारण अजित पवारांबद्दल बोलणं बंद करावं असं मुश्रीफांनी म्हटलंय। तर वक्तव्याचा विधानसभेला फटका बसू शकतो असंही वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। आता रामदास भाई कदमाने आता वास्तविक लोकसभेचं आता ह्या ज्या कथा आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आणि विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी संघटितपणानं कसं गेलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे। विनाकारण अशा गोष्टी आम्हाला बोलायला लावणं हे बरोबर नाही आणि म्हणून रामदासभाईंनी आता आणि सगळ्यांनी महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने एकत्रितपणानं संघटितपणानं जे विषय समोर आलेले आहेत, जे समाज घटक बाहेर गेलेले आहेत, ते सगळे मुद्दे कसे व्यवस्थितपणानं नीट करता येतील ते करून आपल्याला विधानसभेत चांगल्या संघटितपणानं गेलं पाहिजे। रामदास कदमांनी काल ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची भावना व्यक्त केल्या, परंतु आमच्या सर्वांचीच भूमिका आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असेल, कोणत्याही कार्यकर्ता असेल, कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये। या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की असे स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही, कार्यकर्ता करणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ। यांना जबाबदारीनं बोलण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या पाहिजेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व प्रवक्ते, सर्व प्रमुख लोक हे अत्यंत संयमानं आम्ही त्या ठिकाणी बोलत असतो, वागत असतो। आमच्याकडून कधीही कुठल्याही नेत्याचा त्या एखाद्या पक्षाचा अधिक्षेप होईल, कुठेही त्याला अवमानित वाटेल अशा पद्धतीची वक्तव्य केली जात नाही। 3 पक्ष आहेत, भांड्याला भांडं लागू शकतं हे स्वीकारलं तरी सुद्धा बोलण्याची भाषा जी आहे ती जर दर्जाहीन असेल, असंस्कृत असेल, असंसदीय असेल तर त्याला जशास तसं उत्तर द्यायला लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।